वाडिया पार्क परिसरात गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका युवकावर लोखंडी कोयत्याने हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या 2 आरोपींना कोतवाली पोलिसांनी अवघ्या काही तासात शोधून अटक केली. आरोपींकडून हल्ल्यात वापरण्यात आलेला धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आलेला आहे. 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वाडिया पार्क परिसरात गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून तक्रारदारास लोखंडी कोयत्यानं मारहाण करण्यात आली होती आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीनं तपासाचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपींचा शोध घेऊन अमोल संजय चांदणे, वय वर्ष 23, राहणार केडगाव, देवी मोहिनीनगर आणि प्रतीक बाळासाहेब पवार, वय वर्ष 20, राहणार साईराजनगर, गजानन कॉलनी, MIDC यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून एक धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 691/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 351(1), 385 तसेच आर्म्स ॲक्ट कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, बाळकृष्ण दौडबोर्गे, विशाल दळवी, साबिर शेख, दीपक रोहकले, सत्यम शिंदे, रमेश शिंदे, अतुल लाटे, संकेत धीवर, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, अतुल काजळे, अमोल गाडे, महेश पवार, सचिन लोडगे, विजय ठोंबरे, सूरज कदम, रोहिणी दरंदले, पल्लवी रोहकले यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.